2.5 वर्षाचा चिमुकला शेतातून अचानक गायब झाला आणि तब्बल 63 तासानंतर अशा ठिकाणी सापडला की ते ऐकून तुम्हालाही धक्का बसेल। अवघ्या 2.5 वर्षाचा शंभू तासगाव तालुक्यातील पाडळी गावाच्या शशिकांत पाटील या तरुण शेतकऱ्याचा मुलगा वडिलांसोबत शेतात गेला। वडील कामात असतानाच नकळत दिसेनासा झाला। शोध घेण्यासाठी बघता बघता गावच्या पोलीस पाटलांपासून ते जिल्ह्याच्या पोलीस प्रमुखांपर्यंत मोठी यंत्रणा कार्यरत झाली। पंचकृषी धावून आली, मात्र तब्बल 2 दिवस 3 रात्री शोध घेऊनही शंभूचा सुगावा लागला नाही। मात्र अनपेक्षितपणे तब्बल 63 तासांनंतर मंगळवारी सकाळी 8 वाजता शंभू छोट्याशा म्हसोबा मंदिरात सापडला। पोटच्या काळजाच्या तुकड्याची ताटातूट झालेल्या आईवडिलांना शंभू मिळाल्याने त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू वाहू लागले। तासगाव तालुक्याच्या दक्षिण टोकाला डोंगराच्या पायथ्याशी सुमारे 2000 लोकसंख्येचे गाव असणाऱ्या पाडळीत शशिकांत पाटील या तरुण शेतकऱ्याचे एकत्रित कुटुंब आहे। या कुटुंबात शशिकांत पाटील आणि त्यांच्या भावांची मिळून 5 लहान मोठी मुले आहेत। गावालगत असणाऱ्या शेतात हे कुटुंब राहण्यास आहे। शेताजवळून ओढा गेला आहे। हा ओढा सध्या वाहून भरत आहे। नकळतपणे मुले ओढ्याकडे जाऊ नयेत म्हणून 2.5 वर्षाच्या चिमुकला शंभूला सोबत घेऊन शनिवारी शशांक पाटील काही अंतरावरील दुसऱ्या शेतात जनावरे घेऊन गेले होते। मात्र सायंकाळी शेतात खेळणारा शंभू अचानक गायब झाला। नातेवाईकांनी शोध घेतला। शंभू सापडत नसल्याची बातमी गावात गेली। नातेवाईकांसह सुमारे 100हून अधिक गावकऱ्यांनी शोध मोहीम राबवली। अखेर रात्री पोलिसांना ही बातमी कळवण्यात आली। पोलिसांची पथकही घटनास्थळी आले आणि शोध मोहीम राबवली गेली, पण शंभूचा शोध लागला नाही। आईवडिलांच्या डोळ्यातून अश्रुधारा थांबेनात। शंभूच्या शोधात रात्र जागून काढली। सकाळी पुन्हा गावकरी शोध मोहिमेत सहभागी झाले। पोलीस खात्यातील अधिकाऱ्यांनी तळ ठोकला। श्वान पथकं मागवण्यात आले। दिवसभर पुन्हा शोध मोहीम सुरू झाली, तरीही शंभूचा शोध लागला नाही। सोमवारी पुन्हा शोध सुरू झाला। सांगलीतून जिल्हा पोलीस प्रमुख आले। रेस्क्यू पथक बोलावण्यात आले। ओढ्यासह आजूबाजूतील 8 ते 10 विहिरींचा तळ गाठून शंभूचा शोध घेतला गेला। मनात चुकचुकणाऱ्या शंकेची पाल प्रत्येकाच्या काळजाचा ठोका चुकवत होती। सोमवारची रात्रही तशीच तळमळत गेली। मंगळवारची सकाळ मात्र शंभूच्या कुटुंबियांना दिलासा देणारी ठरली। शंभू हरवलेल्या ठिकाणापासून सुमारे 1 किलोमीटर अंतरावर ग्रामपंचायतीचे लिपिक नेताजी पाटील यांच्या शेतालगत छोट्याशा म्हसोबा मंदिरातच शंभू बसल्याचे नेताजी यांना दिसते। त्यांनी प्रशासनासह कुटुंबियांना याची माहिती दिली। शंभूच्या वडिलांसह नातेवाईक घटनास्थळी आले। वडिलांनी त्याला पटकन कडेवर घेतले। आई वडिलांच्या डोळ्यातून वाहणारे आनंद अश्रू पाहून गावकऱ्यांनीही सुटकेचा निश्वास सोडला।